बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 2 महिने उलटले तरी देखील या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय मिळावा म्हणून बीडच्या मसाजोगचे ग्रामस्थ पुन्हा एकदा एकवटले। 25 तारखेला मसाजोग ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करणार आहे। या पार्श्वभूमीवर भाजप आमदार सुरेश धस यांनी मसाजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी त्यांनी देशमुख कुटुंबियांसह ग्रामस्थांशी चर्चा केली। यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सुरेश धस यांनी संतोष देशमुख प्रकरणावर सविस्तर भाष्य केले। ग्रामस्थांना मी उपोषण मागे घेण्यासाठी विनंती करणार नाही, त्या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे रविवारी नागपूरला जाणार आहे, त्यावेळी त्यांच्याकडे या संदर्भात चर्चा करेन असं त्यांनी म्हटलंय। पंकज कुमावत यांनी डिशनल एसपी म्हणून नियुक्ती द्यावी। कृष्णा आंधळेचे घरदार पोलिसांनी का आणलं नाही? आमचा सुंदर माणूस तुम्ही हिरावून का घेतला? हा चटका मनाला लागला आहे। उद्याच उपमुख्यमंत्र्यांची मी भेट घेणार आहे। ग्रामस्थ त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत। मुख्यमंत्र्यांनी जर तुमच्या मागण्यांवर सकारात्मकता दाखवली तर उपोषणाला बसू नका। आत्मक्लेश म्हणजे साधी गोष्ट नाही, त्यामुळे विनंती आहे, मी आता यापुढे कारवाई करूनच येणार, अन्यथा येणार नाही असंही सुरेश धस यांनी म्हटलंय। जेलमध्ये आरोपींना VIP ट्रीटमेंट मिळते, त्यांच्या CCTV सह पुरावे आहेत। वाल्मिक कराडला चहा कोण आणून देत आहे, जेवण कोण आणून देत आहे, काही लोकांना मटण कसं पोहोचतं, अशा प्रकारचे पुरावे आहेत। आरोपींना मोठी बॅग कोण नेऊन देत आहे, जे कर्मचारी यात जबाबदार असतील त्यांना निलंबित करावं, ही ग्रामस्थांची मागणी असल्याचं सुरेश धस यांनी सांगितलंय। महादेव मुंडे यांच्या प्रकरणामध्ये अक्षम्य दुर्लक्ष हे 15 महिन्यापासून जे अधिकारी इथं राहिलेले त्यातलं एक सानप PI वगळता, कारण सानप PI हे जवळपास त्या खुन्यांपर्यंत पोहोचले होते, परंतु महाजन जे मसाजोगमधले आरोपी करा म्हणतात ते महाजन इथं होते। आता नवीन कोणीतरी आले 2 महिन्यापासून। आणि गांभीर्याची बाब ही आहे की जे प्लॉट महादेव मुंडेंनी घेतले तेच प्लॉट कोणाच्या तरी नातेवाईकाकडे घेतले आणि परत ते प्लॉट कोणाच्या नावावर गेले, हा यातला संभ्रमाचा विषय आहे। आणि दुसरी गोष्ट, महादेव मुंडे यांचा मर्डर झाला, त्यांची बॉडी जागेवर राहते आणि गाडी मात्र घेऊन जातात, म्हणजे त्या गाडीमध्ये जेलमध्ये यांना VIP ट्रीटमेंट मिळते अशा प्रकारचे याच्यामध्ये 13 मागण्या आणि त्याचे CCTV सह पुरावे दिलेत। वाल्मिकरांना चहा कोण आणून देतोय, जेवण कोण आणून देतोय, काही लोकांना मटण कसं पोहोचलं, मटण आहे ना, मटण सुद्धा पोहोच केलं जातंय, अशा प्रकारचे पुरावे। आणि हे काय असे तसे नाही, पुराव्यासह आहे। बॅग कोणी उचलतंय, म्हणजे बॅग, मोठी बॅग कोण नेऊन देतंय, जेलमध्ये मोठी बॅग तरीच नेऊन दिली जाते, म्हणजे बॅग मधल्या तुम्हाला सवलती ज्या आहेत, सवलती VIP सवलती देण्यात येत आहेत आणि त्याचे CCTV मध्ये बंदिस्त झालेले। आणि जे कर्मचारी याच्या जबाबदार असतील ते सर्वचे सर्व सस्पेंड करावे, ही ग्रामस्थांची मागणी आहे। तर ती सुद्धा मागणी मी माझ्या लेटर पॅडवर देणार आहे। आणि याच्यात एवढंच नम्रपणे मीडियाला सुद्धा सांगतो की मी फक्त मीडिया समोर बोलत नाही, याची प्रत्येक बाब, आणि हे मला वाटतं धनंजयला सुद्धा माहिती आहे, यातली प्रत्येक बाब मी रेकॉर्डवरती आणतोय। आणि ते बी असं तसं नाही, इकडे याच्या त्याच्या लेटर पॅडवर नाही, माझ्या स्वतःच्या लेटर पॅडवर वरती रेकॉर्डवरती आणतो आणि सगळ्या बाबी आणतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.